उद्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या राज्यभरातील नगरपालिका निवडणुकीचा जो प्रचाराचा धुराळा आहे, या प्रचाराच्या तोफा आहेत त्या आज रात्री 10 वाजता त्या ठिकाणी थंडावणार आहेत. प्रचार थांबणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या फेजमध्ये निवडणूक नेमकी कोणत्या दिशेने जात आहे, कोणता उमेदवार त्या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर आहे, कोणते उमेदवार त्या ठिकाणी मागे पडले, कोणते उमेदवार त्या ठिकाणी प्रचारामध्ये पिछाडीवर आहेत आणि कोणाचा विजय त्या ठिकाणी होणार आहे, याची पुसटशी कल्पना त्या ठिकाणी येत असते. त्याच अनुषंगाने मेकर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजय उमाळकर हे त्या ठिकाणी आपली विजयी घोडदौड करीत आहेत. नव्हे तर अजय उमाळकर यांचा विजय त्या ठिकाणी होणार आहे, अशा प्रकारची वार्ता, अशा प्रकारच्या बातम्या ज्यावेळेला माझ्या कानावर पडल्या त्यावेळेला मला एक आश्चर्याचा धक्का बसला की सुरुवातीच्या फेजमध्ये पिछाडीवर असणारे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असणारे अजय उमाळकर हे अचानक त्या ठिकाणी आपला विजय संपादन करत आहेत. त्यांना विजयश्री त्या ठिकाणी प्राप्त होत आहे. ही गोष्ट का आणि कशी घडली, कशी घडत आहे, या गोष्टीचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. मेकर शहरामध्ये असलेले काही राजकीय जाणकार, काही पत्रकार बांधव आणि काही मतदार यांच्यासोबत मी वार्तालाप केला असता त्यांच्याकडनं मेकरातली जी ग्राउंड रियालिटी आहे, जी वस्तुस्थिती आहे, ती जाणून घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेला केला तर अजय उमाळकर हे त्या ठिकाणी विजय होत आहेत असं चित्र या सर्वांनी माझ्यासमोर उभं केलं. परंतु नेमकी ही गोष्ट का आणि कशामुळे झाली याचा त्या ठिकाणी अभ्यास केला असता, याची माहिती घेतली असता अजय उमाळकर यांच्यासोबत उभे असलेले नगरसेवक आणि काँग्रेसचे उमेदवार कासमभाई गवळी, त्याचबरोबर उबाडा गटाचे श्री किशोर गारोडे यांच्यासोबत उभे असलेले नगरसेवक, हा एक महत्वाचा फॅक्टर त्या ठिकाणी अजय उमाळकरांच्या विजयासाठी कारणीभूत ठरतोय. त्याला कारण असं आहे की अजय उमाळकरांच्या सोबत उभे असलेले नगरसेवक यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग त्या ठिकाणी होताना दिसत नाही. त्याच तुलनेने उबाटा गटाच्या किशोर गारोळे यांच्यासोबत उभे असलेले मतदार हे काँग्रेसचे उमेदवार कासमभाई गवळी यांना क्रॉस वोटिंग करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर कासमभाई गवळी यांच्यासोबत उभे असलेले जे काही नगरसेवक आहेत तर ते उबाटा गटाच्या किशोर गारोळे यांना मतदान करा अशा पद्धतीचं आवाहन त्या ठिकाणी करताना दिसत आहेत. खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी आणि महायुती याच्यावर केंद्रितच ही निवडणूक त्या ठिकाणी होत आहे. महायुतीमध्ये असलेले 3 पक्ष, ज्यामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिंदे गट, या तिन्ही पक्षामध्ये त्या ठिकाणी मतविभाजन होताना दिसत नाही. आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी घेतलेली टोकाची भूमिका आणि आपलाच मित्रपक्ष असलेला काँग्रेस, या काँग्रेसला शिंगावर घेण्याची ही जी कृती त्यांनी केली तर ही कृतीच उबाटा गटाला त्या ठिकाणी मारक ठरत आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेले घटक पक्ष, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट ज्यांचं अस्तित्व मेकर तालुक्यामध्ये, मेकर शहरामध्ये शून्य आहे, त्याचबरोबर काँग्रेस सारख्या तुल्यबळ मित्रपक्षाला डावलून मेकर नगरपालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची केल्यामुळे अनन्य साधारण अशी फूट, असं मतविभाजन काँग्रेस आणि उबाटा गटामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आणि या मतविभाजनाचा फटका हा काँग्रेसच्या कासमभाई गवळी आणि उबाटाच्या किशोर गारोळे यांना बसताना त्या ठिकाणी दिसत आहे. केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब यांनी मेकर नगर पालिकेमध्ये घातलेलं लक्ष आणि जातीनं त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे दिलेलं लक्ष हे अजय उमाळकर यांच्यासाठी जमेची बाजू आहे. कारण मागील 4 ते 5 दिवसापासून ज्या पद्धतीनं प्रचार त्या ठिकाणी अजय उमाळकरांचा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब करत आहेत, त्या गोष्टीचा बेनिफिट, त्या गोष्टीचा फायदा अजय उमाळकरांना त्या ठिकाणी पुरेपूर होताना दिसत आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या उमेदवाराच्या बाजूनं बीजेपीचे जे मतदार आहेत ते ताकदीनिशी उभे असताना त्या ठिकाणी दिसत आहेत. कारण सारंग माळेकरांच्या रूपानं दिलेला उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही अशी धारणा बीजेपीच्या मतदारामध्ये झाली आहे. म्हणजे आपलं मतदान हे व्यर्थ घालवण्यापेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे आपण उभं राहणं
जास्त सोयीस्कर आहे अशी भावना झाल्यामुळे बीजेपीचं जे काही वोट आहे, जे मतदान आहे, ते शिंदे गटाच्या अजय उमाकरांच्या पाठीमागं उभं राहतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसत आहे. त्याचबरोबर महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा जो पक्ष आहे, या पक्षामध्ये पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर 10 नगरसेवक त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाने 4 अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करून पाठिंबा दिलाय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा नगर अध्यक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी नसल्यामुळे महायुतीच्या नात्याने, मित्रपक्ष या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या मतदारांनी आपलं मत हे आपला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या अजय उमाळकर यांच्या पारड्यात टाकणं त्या ठिकाणी पसंत केलं आहे. त्याचबरोबर राजकीय धुरंधर असलेल्या नामदार प्रतापराव जाधव साहेबांनी मेकर अर्बन या बँकेचा मुद्दा हा ऋषिकेश जाधव, त्याचबरोबर माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून मतदारांच्या डोक्यामध्ये, मतदारांच्या मनामध्ये त्या ठिकाणी बिंबवण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरला. कारण मेकर अर्बन ही बँक ज्या वेळेला शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी काम करत होती, त्यावेळेला या बँकेचा जो नफा आहे तो 15 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी होता. म्हणजे 15 लाखानं मेकर अर्बन बँक ही फायद्यामध्ये होती, प्रॉफिटमध्ये होती. परंतु ज्यावेळेला ह्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीचा खर्च जो आहे तो 15 ते 20 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी होता, निवडणुकीला लागणारा खर्च. आणि त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काही नेत्यांनी ही निवडणूक लढण्याचा चंग बांधला आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले उमेदवार उतरवले. त्यावेळेला केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या म्हणण्यानुसार की या निवडणुकीत येणारा खर्च हा 15 ते 20 लाखाचा आणि बँक जी आहे ती 15 लाखाने प्रॉफिटमध्ये, परंतु हा खर्च जो आहे तर तो बँकेला परवडण्याजोगा नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या प्रकारचं राजकारण न करता एका ठिकाणी बसून सरकारच्या कायद्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचे 1-1, 2-2 त्या ठिकाणी संचालक घेऊन ही बँक चालू असं आव्हान जे केलं गेलं त्यांच्याकडनं, त्या आव्हानाला महाविकास आघाडीतील त्यावेळच्या नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि ही निवडणूक घडून आणली. आणि ही निवडणूक लागल्यानंतर बँकेच्या हितासाठी, बँकेचं नुकसान होऊ नये, बँकेला आर्थिक कचाट्यात न घालण्याच्या उद्देशाने प्रतापराव जाधव साहेबांनी या निवडणुकीतून माघार घेतली आणि एक हाती सत्ता ही महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या हातात दिली. त्यावेळेला किशोर गारवडे यांना अध्यक्ष केलं गेलं आणि किशोर गारवडे यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये ही बँक कशी डुबली, या बँकेचं डिपॉझिट कसं गायब झालं आणि व्यापारी असो, सर्वसामान्य खातेदार असो, या खातेदारांना या बँकेमुळे आर्थिक भुर्दंड त्या ठिकाणी सोसावा लागला आणि मेकर नगरीचं भूषण असलेली ही बँक त्या ठिकाणी डबघाईस आली आणि रिझर्व्ह बँकेने मेकर अर्बन बँकेचा जो काही परवाना आहे तो रद्द केला. एकूणच किशोर गावडे यांच्या नेतृत्वात असलेली बँक ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने डुबली आणि किशोर गावडेचं त्या ठिकाणी नेतृत्व कशा पद्धतीने कमकुवत आहे, की संस्था सांभाळण्याची कुवत, धमक त्या ठिकाणी किशोर गावडे मध्ये नाही, हा प्रचार अतिशय सोयीस्कर आणि यशस्वीपणे त्या ठिकाणी मतदारांच्या डोक्यामध्ये घालण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना मिळाले यश. हे सुद्धा किशोर गारवडे यांच्या नगरपालिकेच्या उमेदवारीमध्ये त्यांची पिछाडी होण्यासाठी एक मोठं कारण त्या ठिकाणी ठरलं. त्याचबरोबर सिद्धार्थ खरात साहेबांनी जी हेकेखोर पद्धती त्या ठिकाणी अवलंबली, की काँग्रेसच्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे बुलढाणा लोकसभा ही शिवसेनेकडे होती, म्हणून काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मनाचं मोठेपण करून ही जागा जी आहे ही शिंदे गटाच्या सोबत त्या ठिकाणी होती, म्हणून उबाटा गटाला त्या ठिकाणी देऊ केली. त्याचबरोबर मेकरची आमदारकी ही त्या ठिकाणी शिवसेनेकडे होती, म्हणून ही सिटिंग सीट जी आहे ही सुद्धा सिद्धार्थ खरात साहेबांच्या रूपानं त्या ठिकाणी उबाटाला दिली. याच धोरणाचा अवलंब करता मेकर नगर परिषद ही काँग्रेसकडे होती, त्याचबरोबर लोणार नगर परिषद सुद्धा ही काँग्रेसकडे होती. मग या न्यायाप्रमाणे, या सगळ्या धोरणाप्रमाणे मेकर नगर परिषद आणि लोणार नगर परिषद ही उबाटा गटाने काँग्रेस पक्षाकडे द्यावी आणि काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उबाटाने पाठिंबा द्यावा, ही अपेक्षा, ही मागणी त्यांची रास्त कशी होती हे सांगण्यामध्ये श्यामबाबू उमाळकर त्या ठिकाणी यशस्वी झाले आहेत, की सिद्धार्थ खरात साहेबाला काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी मदत केली, त्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु एका नगर अध्यक्ष पदासाठी ही केलेली मदत आणि हे दाखवलेलं मोठेपण त्या ठिकाणी सिद्धार्थ खरात साहेबांनी
चिडकारून लावलं आणि बेछूट काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर, वरिष्ठांवर आणि पर्यायानं काँग्रेस पक्षावर त्या ठिकाणी टीका केली. ही गोष्ट त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी लागली. या सगळ्या एकमेकाच्या यांच्या कुरघोड्यामध्ये आणि एकमेकाला टार्गेट करण्याच्या या सगळ्या नादामध्ये शिंदे गटाचे अजय उमाळकर त्या ठिकाणी फायद्यात राहत आहेत. यांच्या मतविभाजनाचा फायदा हा अजय उमाळकरांना त्या ठिकाणी होताना दिसत आहे. मेहकर नगर परिषदेमध्ये, मेहकर शहरामध्ये असलेले काही हिंदुत्ववादी, काही जातीयवादी आणि काही बुद्धिवादी लोकांनी अशा पद्धतीचा चंग त्या ठिकाणी बांधलेला आहे की एका विशिष्ट जातीच्या भरोश्यावर त्या ठिकाणी राजकारण करणाऱ्या कासमभाई गवळी यांना त्या ठिकाणी निवडून येऊ देता कामा नये. एका विशिष्ट जातीच्या भरोश्यावर त्या ठिकाणी नगरपालिकेचं राजकारण करणाऱ्या कासम गवळींना या निवडणुकीमध्ये हद्दपार करण्याचा निर्धार त्या ठिकाणी या हिंदुत्ववादी, जातीवादी आणि बुद्धिवादी लोकांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मेहकर नगरपालिकेमध्ये उभे असलेले जे काही उमेदवार आहेत, या उमेदवाराच्या मतविभाजनाचा जो काही परिपाक आहे, या मतविभाजनामुळे आणि होणाऱ्या प्रचारामुळे आणि या सगळ्या घडामोडीमुळे आणि जे काही राजकीय धुरंधर आहेत त्या धुरंधरांनी टाकलेल्या या सगळ्या डावपेचामध्ये अजय उमाळकरांचा त्या ठिकाणी जास्त मताने नाही परंतु निसटत्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजय होत आहे. ही गोष्ट तेवढीच खरी आहे.